44 वर्षानंतर कुठून कुठून महात्मे कोण आले होते देव जाणे. आता जबर पाहायला तुम्हाला दिसेल का ते? नाही गेले ना. कोण पुण्य ऐसी ऐसी भेटी, कोण पुण्य त्याचा होईन सेवक. त्याला पुण्यच लागत महाराज, संतांची भेट होणार. तर अशा त्या पवित्र आणि पावन उदकाने परिपूर्ण गंगा यमुना सरस्वतीच्या त्या प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी अनेक ऋषी मुनींनी पुढाकार केला आणि मोठा विशाल ज्ञान यज्ञाचं आयोजन केलं. जसं यावर्षी 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा झाला, तसं पूर्वी सगळे ऋषी मुनी जमले. सगळे म्हणजे किती? 88,000. किती? प्रयागराजला तेव्हा किती होते? 88,000. है ना. नैमिषारण्यात किती ऋषी होते? 88,000. मग आपल्या मंडपात 88 तरी पाहिजेत ना. येतील हळूहळू. 88,000 चेष्टा नाही मला. विशाल यज्ञ केला. तेजस्वी, सत्यवादी, ज्ञानी आणि पुण्यवंत अशा प्रकारचे महात्मे जमले. मोठ्या संमेलनाची तयारी भाग घेण्याकरता त्या ठिकाणी सूत मुनी आले, नारद आले. श्रीमन नारायण 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 असा व्यासांचा पुत्र असणारा नारद, त्या नारदांचंही आगमन झालं कुठे? त्या त्रिवेणी संगमावर संतांच्या मेळाव्यामध्ये. सगळ्यांनी उठून नारदांना नमस्कार देते केला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून नारदा, आम्ही तुम्हाला या ठिकाणी नमस्कार जेथे करतो, हात जोडून नम्र भावनेनं आशीर्वाद दिला आणि नारदांनी सांगितले की तुमचा संकल्प परिपूर्ण हो. सुंदर आसनावर बसवलं, नारदांचं पूजन केलं आणि नारदांच्या पुण्याईने सूतांचं आगमन तिथं झालं. सूत हे उत्तम प्रवचनकार होते. रोमहर्षण त्यांचे वडील. हात जोडून नम्र भावनेने त्या व्यासांच्या सहित व्यासांचे सत्शिष्य असणारे सूत, त्या सूत मुनींना अभिवंदन केलं. उत्तम ज्ञाते